आता तुमच्या राहुरी तालुक्यामध्ये जे रस्ते वगैरे खास करून रस्त्यांची लोकांना खूप गरज असते. रस्त्यांची क्वालिटी कशी आहे? म्हणजे एकदम गुळगुळीत रस्ते आहे का, खड्डे बिड्डे काही नाही, एकदम छान असं प्रवास होतो? आमच्या तालुक्यात रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे खेड्यापाड्याचे रस्ते थोडे बरे, पण जे सिटी लाईनचे जे रस्ते नगरपालिकेच्या हद्दीत ते रस्ते एवढे काही खास नाही. हो. आणि कोणते रस्ते चांगले आहे तुम्ही बोलले? सिटी आमच्या ग्रामीण भागात रस्ते चांगले झालेले आहे. आमच्या गावात वैयक्तिक चांगले झालेले आहे. मी जर आता इथं गेलो ना, मोकळ का काय गाळ, हे गाव कोणतं इकडे? मानोरीन पुढे कोणतं? वळण. वळण. खूप खड्डे दिसले हो, मनके पार म्हणजे असे दुखून. आमच्या रस्त्याचं काम चालू होतं आणि स्वर्गीय कर्डील साहेब वारल्यानंतर ते रस्ते तसेच अद्याप काय पुढं काम नाही झालं. निम्मे रस्ते झाले. म्हणजे मला खंत वाटते ह्या गोष्टीची की जुना काळ आहे. नगर म्हणजे खूप प्रवरा, मुळा आणि गोदावरी, तो मोठा ऊसाचा पट्टा आणि खूप मोठं सहकार क्षेत्र. तिकडे काळे कोल्यांचे कारखाने, इकडं तुमचे तनपुरेंचे कारखाने, तिकडे विखे पाटलांचे कारखाने, इकडे एकदम तिकडं. पण रस्ते म्हटल्यानंतर म्हणजे थोडं जरा असा प्रॉब्लेम आहे. रस्ते होते पण ठराविक काळानंतर ते रस्ते म्हणजे जड वाहतूक असल्यामुळं, नदी जवळ असल्यामुळं वाळूचा उपसा खूप होतो आणि रस्ते खराब लवकर होता आमच्याकडं. पण मग जर क्वालिटी चांगली दिली तर, सर्वोत्कृष्ट जर क्वालिटी असली म्हणजे डांबर भरपूर सगळं, जर तर खराब होणार नाही. क्वालिटी सर अजिबात नाही आहे. फक्त डांबरवरून फक्त टाकलं जातं, पूर्ण असं काही खडीकरण होत नाही आहे. वरवर फक्त टक्केवारी प्रत्येक गावात टक्केवारीचं खूप म्हणजे भ्रष्टाचार म्हणत होते का, काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता, पण आता भाजपच्या काळात सुद्धा टक्केवारी अगदी सर्रास चालते. कामात क्वालिटी नाही कोणत्या. फक्त वरून म्हणजे काम झालेलं वाटतं, पण ते ठराविक काळानंतरच राहतं. नंतर परत उखडतात. फार तर 2 वर्ष 2-3 वर्ष त्याच्यानंतर परत रस्ता आहे तसा होऊन जातो परत. काय वाटतं, कर्डिले आणि तनपुरे, आता तुमच्याकडे ही पोटनिवडणूक आहे, अगदी सगळ्यांना वाटत होतं आता एकदम जोरदार लढत होईल, कारण की इकडं तनपुरेंचं एक मोठं नाव आहे राजकारणातलं, तिकडं तुमचे कर्डिले पण एक मोठं नाव आहे. आणि पण मग त्यांनी माघार घेतली. एकंदरीत चर्चा त्यामुळं तुमच्या गावात किंवा तुमच्या तरुण म्हणजे तरुण काय असं विषय वर सत्ता BJP जे असल्यामुळं अक्षय कर्डिले निवडून येतील. हां, लोकांचं कल असं आहे का विरोधी पार्टीला जर दिलं तर खाली निधी येत नाही वा, म्हणून लोकांचं कल भाजपकडे आहे. नाही, एकदम नॅचरल गोष्ट आहे. परंतु शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांची खूप नाराजी भाजप विरोधात, कारण की कांद्याला खूप काळापासून अगदी वैतागला शेतकरी. म्हणजे काही ओरडा बिरडा काही करा, मीडियात पण किती बोला, काहीच फरक पडत नाही. 800-900 रुपये कांदा जातो. गावावाल्यांचे पार 2200 रुपये 3200 का मागच्या वर्षी भाव गहू आता तो मकावाल्यांचं तेच. फेडरेशनचं नाव सांगा त्या सरकारची, जरा एक झिरो म्हणून खरेदी फेडरेशन मार्फत कोणत्या गावात शेतकऱ्याची मका घेतल्या जाते 2400 भाव.